नमस्कार. इयत्ता 10वीच्या विजन 40+ व्याख्यानमालेत आपले सहर्ष स्वागत. विषय आहे गणित. आज मी तुमच्यासमोर दोन चलपदाच्या रेषीय समीकरणांच्या जोडी या प्रकरणावर चर्चा करत आहे. यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे बघा. दोन चलपदांच्या रेषीय समीकरणाच्या जोडीचा सामान्य नमुना तुम्हाला माहीत पाहिजेत. a1x अधिक b1y अधिक c1 बरोबर 0 आणि a2x अधिक b2y अधिक c2 बरोबर 0. त्याचबरोबर दोन चलपदांच्या रेषीय समीकरणांच्या जोडीचे सहगुणक व स्थिरपद यांच्या गुणोत्तरातील संबंधावरून आलेख छेदणारे आहेत, समांतर आहेत अथवा एक रेषीय आहेत हे ओळखणे, त्याचबरोबर उकलींची संख्या ओळखणे हेही तुम्हाला माहीत असायला पाहिजे. लोप पद्धतीने दोन चलपदांचे रेषीय समीकरण सोडविणे हे अतिशय सोपं असलेलं आहे. 2 मार्कासाठी ते येऊ शकतं. त्याचाही अभ्यास तुम्हाला करायला पाहिजे. आलेख पद्धतीने समीकरणांची उकल शोधणे हे 4 मार्काचा प्रश्न तुम्हाला खरोखर संजीवनीचा आहे. त्याची प्रॅक्टिस केली तर तो सोपा आहे. तुम्ही तो सहज सोडवू शकता. ह्या सर्व गोष्टींची तुम्ही तयारी केली पाहिजे. आता एक प्रश्न घेऊया. 2x वजा 5y अधिक 4 बरोबर 0 आणि 2x अधिक y वजा 8 बरोबर 0 या रेषीय समीकरणांच्या जोडीला डॅश आहे. ए अनेक म्हणजेच अनंत उकल आहेत, बी उकल नाही, सी एकच उकल आहे, डी 2 उकल आहेत. कशा पद्धतीने सोडवायचं बघा. तर मगाशी मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने सहगुणकातील संबंध आपण तपासूया. पहा या ठिकाणी a1/a2 a1 म्हणजे पहिल्या समीकरणातील x चा सहगुणक 2 आणि a2 म्हणजे दुसऱ्या समीकरणातील x चा सहगुणक पुन्हा 2. a1/a2 याचे उत्तर येते 1. मग आता b1/b2 आपण काढूया. यामध्ये पहा b1 म्हणजे समीकरण 1 मधील y चा सहगुणक आणि b2 म्हणजे समीकरण 2 मधील y चा सहगुणक. b1/b2 बरोबर -5/1 उत्तर आलं -5. इथं तुम्ही पाहिला a1/a2 आणि b1/b2च्या किमती जर पाहिल्या तर त्या समान नाही आहेत. आणि असा संबंध आला असेल तर आपल्याला हे माहीत असतं की a1/a2 इज नॉट इक्वल टू b1/b2 असेल तर त्याला एकच एक उकल असते. त्याला अद्वितीय उकल असं पण म्हणतात. हे बी लक्षात ठेवा. या ठिकाणी उत्तर आहे बघा शी एकच एक उकल. आता पुन्हा अजून एक प्रश्न आपण पाहूया. जर 3x अधिक 2ky बरोबर 2 आणि 2x अधिक 5y अधिक 1 बरोबर 0 ही रेषीय समीकरणांची जोडी परस्परांना समांतर असेल, म्हणजे त्यांच्या रेषा ज्या आहेत त्या परस्परांना समांतर असतील तर k ची किंमत डॅश म्हटलेलं आहे. पर्याय बघा. ए आहे 15/4, बी आहे 3/2, सी 5 आणि डी 4/15. आता ही रेषीय समीकरणांच्या जोडीची ज्या रेषा आहेत ह्या परस्परांना समांतर आहेत, म्हणजे आम्हाला हे माहीत असतं की पहिले दोन म्हणजे a1/a2 बरोबर b1/b2 हा संबंध असतो यामध्ये. आणि म्हणून तो संबंध आपण पाहूया. a1/a2 बरोबर b1/b2 इज नॉट इक्वल टू c1/c2 पुढे आहे, परंतु त्याची मग आपल्याला गरज नाही आहे. पहिले दोनच याच्यामधून आपण याचं गणिताचं उत्तर काढू शकतो. मग a1ची किंमत म्हणजेच पहिल्या समीकरणातील x चा सहगुणक, a2 म्हणजेच दुसऱ्या समीकरणातील x चा सहगुणक, b1 म्हणजे पहिल्या समीकरणातील y चा सहगुणक आणि b2 म्हणजे दुसऱ्या समीकरणातील y चा सहगुणक. ते आपण या ठिकाणी किमती ठेवूया. आम्हाला मिळते 3/2 बरोबर 2k/5. आता आपण पक्षांतर करू शकतो बघा. 2k बरोबर म्हणजे 5चं पक्षांतर केलं, डावीची उजवी आणि उजवीची डावी अशा पद्धतीने आपण लिहिली. 5चं पक्षांतर त्या बाजूला केलं तर इकडं भागिले त्या बाजूला जाऊन गुणिले होते, म्हणून 2k बरोबर 3/2 गुणिले 5. आता ह्याला आपण सररूप दिलं तर 2k मधील 2चं पक्षांतर आम्ही केलं तर ह्याला छेदाला ते गुणाकार होतं आणि 5 हा अंशाला गुणाकार होतो, म्हणजेच 3 गुणिले 5/2 गुणिले 2 उत्तर येते 15/4. ऑप्शन तुमच्या लक्षात आलेला आहे तर याचं उत्तर आहे ए 15/4.
4. पुढे पहा, खालीलपैकी ही जोडी एकरेषीय समीकरणाची आहे. ए एक्स वजा 2y बरोबर 0, 3x अधिक 4y बरोबर 20. बी 2x अधिक 3y बरोबर 9, 4x अधिक 6y बरोबर 18. सी एक्स अधिक 2y बरोबर 4, 2x अधिक 4y बरोबर 12. डी एक्स अधिक y बरोबर 8, x वजा y बरोबर 4. आता इथं तुम्ही जर पाहिलात तर पहिल्या जोडीला पहिल्या समीकरणामध्ये x सहगुणक 3 आहे, 1 आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये 3 आहे. मग पहिल्या समीकरणाला जर आम्ही 3 न गुणलं तर 3x वजा 6y होणार आहे, पण आपल्याला ते योग्य नाही आहे, कारण a1 छेद a2 बरोबर b1 छेद b2 बरोबर c1 छेद c2 हा संबंध असला तरच ती एकरेषीय समीकरणाची जोडी असं आपण म्हणतो. एकरेषीय म्हणजे एकमेकावर येणार आहे, हे लक्षात ठेवा. आता दुसऱ्याला पहा, दुसऱ्या 2ची दुप्पट आपण केली 4 होते, 3ची दुप्पट 6 होते, 9ची दुप्पट 18 होते, म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळालं. तर याचं उत्तर काय होईल बघा. तर पहिल्या बीमधील पहिल्या समीकरणाला जर आम्ही 2 न गुणलं तर आम्हाला मिळते 4x अधिक 9y बरोबर 18. सॉरी 9y नाही आहे, या ठिकाणी चुकून 9y झालं. 3 गुणिले 2 बरोबर 6y अशा पद्धतीने ते वाचावं. या ठिकाणी थोडीशी चूक झालेली आहे. 3 गुणिले 2 बरोबर 6 होते आणि म्हणून 4x अधिक 6y बरोबर 18 हे ते घ्या. आता इथं पाहिलं तर आम्हाला हे दिसून येते की दोन्ही समीकरणं समान आहेत आणि म्हणून बी हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढे जाऊया. x आणि yच्या कोणत्या किमती 2x वजा 3y बरोबर 12 या समीकरणाची सत्यता करतात. म्हणजे काही किमतींच्या जोड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या या समीकरणासाठी कुठल्या किमतीची जोडी लागू पडते ते पाहायचं आहे. ए आहे x बरोबर 0, y बरोबर वजा 3. बी आहे x बरोबर 2, y बरोबर 3. सी आहे x बरोबर 3, y बरोबर वजा 2. आणि डी आहे x बरोबर वजा 2 आणि y बरोबर 3. आपण काय करूया, पहिल्यापासून एक एक समीकरण घेऊन त्याच्यामध्ये पहिलं जे समीकरण आहे दिलेलं 2x वजा 3y हे समीकरण घेऊन त्याच्यामध्ये पहिली जोडी ठेवून बघूया दोन्ही बाजू समान होतात काय. तर बघा, x बरोबर 0 ठेवलं तर आपल्याला मिळते बघा 2 गुणिले 0 वजा 3y बरोबर 12 आणि ह्याच्यावरून मला आपल्याला मिळते वजा 3y बरोबर 12 मिळते आणि yची किंमत वजा 4 मिळते. परंतु ह्या पहिल्या जोडीमध्ये x बरोबर 0 असताना y बरोबर वजा 3 दिलेलं आहे, वजा 4 नाही म्हणून हे लागू होत नाही. आता दुसरी घ्या, x बरोबर 2 ठेवा त्या समीकरणामध्ये. बे 2 4 वजा 3 बरोबर 12 होते. म्हणजेच काय होईल बघा, 4चं पक्षांतर आम्ही त्या बाजूला केलं तर वजा 3 बरोबर 12 वजा 4 8 होते. आणि मग त्याच्यानंतर y बरोबर 8 छेद वजा 3 होते आणि हेही या ठिकाणी बरोबर नाही आहे. आता सीमधील आपण xची किंमत घेऊया. xची किंमत त्याच्यामध्ये या समीकरणामध्ये 2x वजा 3y बरोबर 12 या समीकरणामध्ये आम्ही xची किंमत 3 घेतली तर 2 गुणिले 3 वजा 3y बरोबर 12 होते. म्हणजे 6 वजा 3y बरोबर 12 होते. म्हणजेच वजा 3y बरोबर 6 होते आणि y बरोबर वजा 2 होते. तर शीच्या दोन्ही किमती आपल्याला योग्य वाटत आहेत आणि म्हणून आपण म्हणू शकतो बघा, या x बरोबर 3 आणि y बरोबर वजा 2 या किमती दिलेल्या समीकरणाची सत्यता करतात आणि म्हणून याचं उत्तर आहे सी, x बरोबर 3 व y बरोबर वजा 2. दोन चलपदांच्या रेषीय समीकरणांच्या जोडीचा भौमितिक दृष्ट्या विचार करून खालील चुकीचे विधान ओळखा असं म्हटलेलं आहे. जर रेषा समांतर असतील तर उकल नाही.
जर रेषा एकमेकीला लंब असतील तर उकल नाही. जर रेषा एकमेकींना छेदत असतील तर एकच एक उकल असते. जर रेषा एकमेकींना तंतोतंत जुळत असतील म्हणजे एकमेकावर आहेत तर अनेक उकल आहेत. तुमच्या हे लक्षात येते की ह्याच्यामध्ये एक चुकीचं आहे, बाकीचे 3 बरोबर आहेत. कोणतं असेल या ठिकाणी चुकीचं? तर बी ऑप्शन बघा. जर रेषा एकमेकीला लंब असतील तर उकल नाही. आता लंब असलं तर ते छेदणारच ना, म्हणजे ते छेदणाऱ्या रेषा आहेत. त्या ठिकाणी एक आणि एकच उकल असते. म्हणून इथं चुकीचे विधान जे आहे ते बी आहे. जर रेषा एकमेकाला लंब असतील तर त्या उकल नाही, हे चुकीचं विधान आहे. एक्स अधिक वाय बरोबर 8 व 2y वजा एक्स बरोबर 1 लोप पद्धतीने सोडवा. पहिल्या समीकरणामध्ये पहिल्या ठिकाणी एक्स आहे, दुसऱ्या ठिकाणी वाय आहे. दुसऱ्या समीकरणामध्ये यांची जागा बदललेली आहे. विचार करून आपण ते एकमेकाच्या खाली मांडायचं, अन्यथा गडबडीत ह्या ठिकाणी चूक होऊ शकते, हे लक्षात ठेवा. बघा उकल मी कशा पद्धतीने काढतोय. पहिलं समीकरण मी लिहिलं एक्स अधिक वाय बरोबर 8. दुसरं समीकरण आहे 2y वजा एक्स बरोबर 1. तर एक्सच्या खाली मी जर लिहिलं तर एक्सच्या खाली वजा एक्स येणार आणि वायच्या खाली अधिक 2y असे येणार. जागा बदललेलं आहे, विचारात घ्या. पहिल्या समीकरणामध्ये प्लस, दुसरं समीकरण वजा एक्स अधिक 2y बरोबर 1. आणि याचं उत्तर काढूया आपण. एक्स अधिक एक्स वजा एक्स उत्तर किती येते? 0. वाय अधिक 2y बरोबर 3y. 8 अधिक 1 बरोबर 9 अशा पद्धतीने आपल्याला मिळते. म्हणजेच काय होते बघा, 3y बरोबर 9 होते. 3चं पक्षांतर आम्ही जर केलं उजवीकडे तर 9/3, 3 त्रिक 9, वायची किंमत आपल्याला 3 मिळते. आता ही जी किंमत आहे ती किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवलं तर काय होईल बघा, एक्स अधिक 3 वायच्या ठिकाणी 3 आपण ठेवले बरोबर 8. आता 3चं पक्षांतर तिकडे केला, एक्स बरोबर 8 वजा 3 आणि तेच उत्तर काय येतं, एक्स बरोबर 5. अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे एक्स बरोबर 5 आणि वाय बरोबर 3. लोप पद्धतीचं एक गणित येणारच आहे 2 मार्कासाठी, आणि या अगोदर काही 1 मार्काची पण गणित आम्ही पाहिलेले आहेत. तर या पाठामध्ये आपल्याला साधारणपणे या प्रकरणावरील 3 मार्काची चर्चा आपण केलेली आहे. धन्यवाद.